तारक मंत्र, नामस्मरण आणि स्तोत्र पठणाची अद्भुत शक्ती. स्वामी समर्थ भक्तांनी नक्की ऐकावा असा संदेश. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात अनेक वेळा चिंता, भीती, तणाव, आर्थिक अडचणी आणि मनाची अस्थिरता होते. अशा वेळी एक असा मार्ग आहे जो अगदी सोपा आहे, कोणालाही करता येतो आणि मनाला शांतता देतो. तो मार्ग म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण, तारक मंत्र आणि स्तोत्र पठण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तारक मंत्र म्हणजे काय आणि नामस्मरणाची शक्ती काय आहे, स्तोत्र पठणाचे फायदे कोणते आहेत आणि हे सर्व आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडवू शकते. श्री स्वामी समर्थ. तर आता सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वप्रथम आपण तारक मंत्र म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. तारक म्हणजे तारून नेणारा, संकटातून बाहेर काढणारा असा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र भक्त मंत्र हा भक्ताच्या श्रद्धेचा आधार मानला जातो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की संकट काळात तारक मंत्राचा जप केल्याने मनाला धैर्य मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. तर आता तारक मंत्र केवळ शब्दांचा समूह नसून तो श्रद्धा आणि भक्ती, सकारात्मकतेचा स्तोत्र मानला जातो. आता दुसरं नंतर नामस्मरणाची शक्ती बघूया आपण. जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. तर आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणावाखाली आहे. अशा वेळी काही मिनिटांचे नामस्मरण मनाला स्थिर करते. स्तोत्र पठणाचे महत्व. स्वामी समर्थांचे स्तोत्र, आरती आणि मंत्र हे भक्तिभाव वाढविण्याचे माध्यम आहेत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे तुम्ही स्तोत्र पठण केल्याने मन एकाग्र होते. स्तोत्र पठण म्हणजे केवळ शब्दांचे उच्चारण नव्हे तर मनाला भक्तीत जोडण्याचा मार्ग आहे. आता तारक मंत्र जपाचे फायदे. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मनातील भीती कमी होते. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मनात असंख्य प्रश्न असतात. तारक मंत्राचा जप मनाला धीर देतो आणि आत्मबल वाढवतो. मनाला शांतता मिळते. नियमित जप केल्याने मनातील अस्थिरता कमी होऊन जाते. शांतता अनुभवता येते. तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक विचारांऐवजी आशा आणि विश्वास निर्माण होतो. श्रद्धा दृढ होते. जप नामस्मरणामुळे भक्तिभाव अधिक वाढतो. एकाग्रता वाढते. सतत जप केल्याने मन भटकण्याचे प्रमाण कमी होते. आता नामस्मरण कसे करावे. अनेकांना वाटते की नामस्मरणासाठी विशेष वेळ किंवा जागा आवश्यक आहे. तर कोणत्याही वेळी तुम्ही प्रेमाने आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करता येतो. सकाळी उठल्यानंतर, कामावर जाताना, घरी पूजा करताना किंवा झोपण्यापूर्वी करू शकतो. तर स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांनी भक्तांना श्रद्धा सबुरी नामस्मरणाचा मार्ग दाखविला. जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा घाबरण्याऐवजी श्रद्धेने पुढे जात राहावे. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताला धैर्य देतं. प्रेरणादायी आपण निकष बघूया. तर मित्रांनो, तारक मंत्र, नामस्मरण आणि स्तोत्र पठण हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर मनाला शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दिशा देणारे साधन आहेत. दररोज काही मिनिटे जरी स्वामींचे नामस्मरण केले तरी मनाला नवीन ऊर्जा मिळू शकते. श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म यांचा मार्ग स्वीकारून आपण जीवन अधिक आनंदी आणि समाधानी बनवू शकतो. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही दररोज नामस्मरण करता का, कसे व का? आणि स्वामी समर्थांचा कोणता मंत्र किंवा स्तोत्र तुम्हाला सर्वाधिक आवडते ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, अनुभव आणि भक्तिमय संदेशासाठी भेटूया पुन्हा. तोपर्यंत एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.